परमेशी जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टक स्तोत्रम या पठेत भक्तिमान नरः सर्वसिद्धिमाप्नोति राजमाप्नोति सर्वदा। एककाल पठेन् नित्यं महापाप विनाशनम। द्विकाल पठेन् नित्यं धनधान्य समन्वितम। त्रिकाल पठेन् नित्यं महाशत्रु विनाशनम। महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभम। इति श्रीन्द्रकृत महालक्ष्मी अष्टक स्तोत्रम संपूर्णम। शुभम भवतु श्रीस्तु। ओम जय जगदम्बे अम्बे। मला आरती देणार नाहीस? बघतेस काय? आरती दे। म्हणजे तू एवढ्या सकाळी सकाळी तुला कोणी न उठवता कोणी हाक न मारता असं स्वतः तयार होऊन खाली आलायस आणि तुला आरती हवी? असं होत नाही ना कधी? आय नो। आई दे आरती। घे घे आरती घे। प्रसाद हो साध्या आणते। अगं बघतेस काय? दे ना। तुझ्यासाठी हे सगळं शॉकिंग असेल नाही? म्हणजे तू कधी असं करत नाहीस ना म्हणून। आय नो तुला माझ्याकडून हे सगळं एक्सपेक्टेड नव्हतं, पण मी एवढंच करणार नाहीये। मला अजूनही काहीतरी करायचं। तुला मी माहेरचा चहा पुन्हा जॉईन करायला हवं होतं ना? मग आजपासून मी माहेरचा चहा पुन्हा जॉईन करतो। हो खरंच। मी माहेरचा चहा जॉईन करतोय, ते सुद्धा तू म्हणशील त्या पद्धतीने आपण माहेरचा चहा चालवायचा। आणि हो यापुढे आपल्यासाठी आपल्या संस्कृती परंपरा किती महत्वाच्या आहेत हे मला समजवण्यासाठी तुला तुझी एनर्जी वाया घालवावी लागणार। असं समज की मला ते सगळं कळेल आणि मला ते शिकायचंय। सो तू म्हणशील त्या पद्धतीने मी माहेरचा चहा जॉईन करायला तयार। बस बाळा, मला फक्त एवढंच हवं आणि काही नको होतं रे। किती आनंद झाला तुला काय सांगू।
असं समज की राजवर्धन मोहितेचं हे दुसरं रूप. कशाला ऑफिसला जायची तयारी करतोयस? तिथे जाऊन शेवटी अपमानच होणार आहे आणि मग तुला घरी परत यावं लागणार. त्याच्यापेक्षा कशाला जायचं? म्हणजे कळेलच तुला लवकर. आता तुला कळेल की मी जे तुला सांगत होते ना ते किती महत्वाचं होतं ते. एवढ्या दिवसात जर हे सगळं हातात घेतलं असतंस ना तर आज ही वेळ आलीच नसती. नाही, एक मिनिट सानिया, काय काय बोलतेस तू? कसली वेळ? हा, जरा स्पष्ट बोल माझ्याशी, असं कोड्यात बोलू नकोस. आदित्य, आजपासून तुझी 7:30 सुरू झालीये असं समज. तो राजवर्धन ऑफिसला जायला तयार होऊन आलाय आणि आज तो माहेरचा चहा जॉईन करणार आहे. काय सांगतेस तू सानिया? अगं ही तर आनंदाची गोष्ट आहे खूप. वा, हो, अजून खुश हो. अब आदित्य एक काम करू का, मी ना आज तुझ्यासाठी एक हत्ती बुक करते. त्या हत्तीवर बस आणि सगळीकडे साखर वाटत फिर. नाहीतर आज राजवर्धन ऑफिस जॉईन करतोय, त्या निमित्ताने ना तू सगळ्यांना एक मोठी पार्टीच देऊन टाक. पण आदित्य, मी जे काही बोलते ना हे तुला आत्ता कळणार नाही, पण जेव्हा ऑफिस मध्ये गेल्यावर तो राजवर्धन आणि रत्नमाला काकी तुला त्या केबिन मधून बाहेर काढतील ना तेव्हा तुला कळेल की मी जे तुला आता हे सगळं सांगत होते ना ते ऐकून तुला खुश व्हायला हवं होतं की मी जे बोलतेय त्याचा थोडा तरी विचार करायला हवा होता ते. हा राजवर्धन सरांचा टी शर्ट आहे, इथेच राहिला. ताई, काय ग, कुठे रमलीस? राजवर्धनच्या आठवणीत? नाही, रम ना. तुला जितकं पाहिजे ना तितकं रमून घे, कारण आता त्याच्या आठवणीत रमण्यापलीकडे तुझ्या हातात दुसरं काहीच नाहीये. गौरी, ताई, खरं तेच बोलतेय मी कालही तुला हेच सांगितलं होतं की खरं प्रेम आहे ना ते कधीच परत येत नाही. आणि आता तर तू तात्यांना शब्दही दिलाय की तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करेन. ताई, त्यामुळे आता तुला अशा मुलाशी लग्न करावं लागणार आहे ना ज्याच्यावर तुझं अजिबात प्रेम नाहीये. आणि ताई, ज्या पद्धतीने तू राजवर्धनला काल बोललीस ना, मला नाही वाटत तो तुझ्या आयुष्यात परत येईल. त्यामुळे आता त्याच्या आठवणीत रमण्यापलीकडे तुझ्या हातात काहीच नाहीये. तुला हे असंच जगावं लागणार आहे. गौरी, काय चाललंय तुझं? मी जे काम सांगितलं ना ते कर जा. हॅलो,
हॅलो हॅलो हॅलो, हा बोला. ओ कसं शक्य आहे? नाही नाही नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आता अचानक असं. तात्या, काही प्रॉब्लेम झालाय का? एक मिनिट हा, एक मिनिट. अगं प्रॉब्लेम असा काही नाहीये, पण तुझ्यासाठी जे स्थळ सांगून आले ना ते आपल्या गावात आले आणि ते म्हणतायत आजच बघण्याचा कार्यक्रम करूया. नाही नाही म्हणजे अगं तो मुलगा शहरात जाणार आहे ना नोकरीसाठी, मग आणखी विलंब व्हायला नको म्हणून आता त्यांना. बाय, तुला काय वाटतं? म्हणजे तुझी हरकत नसेल तर. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा तात्या. हॅलो, हो हो, काहीच हरकत नाही. या तुम्ही आजच बघण्याचा कार्यक्रम करूया आपण. हो हो या, वाट बघतोय. सर तुम्ही आलात? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. विषय असा आहे की लोक उन्हातून येतात ना, थकवा येतो, दमलेले असतात. गुळामुळे काय होतं, त्यांना ऊर्जा मिळते, ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतं, हिमोग्लोबिन वाढतं, पचन शक्ती सुद्धा सुधारते. म्हणून जुन्या काळी रीत होती, आलेल्या पाहुण्याच्या हातावर गुळाचा खडा ठेवायचा आणि त्याला पाणी द्यायचं. राज, हा, अरे तू गुळाचा खडा तुला घ्यायचा नसेल तर हरकत नाही, जबरदस्ती नाहीये. नाही असं कसं? कोणीतरी चांगल्या हेतूने ही परंपरा सुरू केली होती ना, मग आपण ती जपायला हवी. आणि ती व्यक्ती जरी इथे नसली तरी त्या व्यक्तीने सुरू केलेली परंपरा जपायला काय हरकत आहे आपल्याला? थँक्यू. या, नमस्कार. नमस्कार. बसा. गौरे, पाणी आण ग पाहुण्यांसाठी. आले तात्या. हा. गौरी बेटा, कशी आहेस? छान. बरं तात्या, हा मुलगा नमस्कार. विजय माझा भाचा आहे बरं का. आणि हे त्याचे वडील. नमस्कार. नमस्कार. घर छान आहे तुम्ही. माझं आहे. हो.
बरं पाहुणे नाही म्हणजे आम्हालाही घाई आहे, जरा मुलीला बोलवता का? अहो असली मुलगी सून म्हणून तुम्हाला शोधून सापडणार नाही. लवकरात लवकर उरकून टाकूया आपण. थांबा, किती घाई कराल? त्यांना मुलीला बघू दे तरी. कावेरी बरोबर बोलणं होते त्यांचं. कावेरी, ए कावेरी, सुलभे, अगं आण ना कावेरीला. हो आले. अरे आदित्य, आय एम सो सॉरी. मी तुझ्या चेअरवर बसलो. ऍक्च्युली मी सवयीप्रमाणे येऊन बसलो, मला कळलंच नाही. राज काय बोलतोयस तू? अरे ही जागा तुझीच आहे. तू मला काय म्हणाला होतास? मी येईपर्यंत माझी जागा सांभाळ. आता तू परत आलायस ना, मग बस आता. नाही मी आलोय, पण मी आई म्हणेल तेच काम करणार. आणि आईनेच तुला ह्या जागी अपॉइंट केलं होतं, राईट? सो तू ते कंटिन्यू कर. मी आईला स्वतः विचारेन की मी इथे काय काम करणं अपेक्षित आहे. काय तू काय काम करणं अपेक्षित आहे? अरे हा काय प्रश्न आहे राज? हे सगळं तुझंच तर आहे. नाही असेलही, पण तरीही या चेअरवर तूच बसला पाहिजे. अरे आई ये. आता आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. मी आदित्यला म्हंटल की तू तुझं काम कंटिन्यू कर. मी आई म्हणेल तेच करणार. बरं आता तू मला सांग, मी काय काम करणं अपेक्षित आहे? तू म्हणशील ते आणि तेवढंच करणार आहे. अरे राज, हा काय प्रश्न झाला का? अरे माहेरचा चहा तुझा आहे. नाही, माहेरचा चहा माझा नाहीये, तो तुझाच आहे. तू मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने उभा केलास, त्यामुळे तो तुझ्याच पद्धतीने चालवला जाईल. तू फक्त मला सांगायचं मी इथे काय करणं अपेक्षित आहे. तू मला ऑर्डर सोडायच्या जस्ट लाईक अ बॉस, आणि मी त्या पूर्ण करणार. बरं आता मला सांग, मी कुठे बसायचं आहे, काय काम करायचं? असंही पहिल्यापासून ही केबिन तुझीच होती ना. या खुर्चीवर बसूनच तू काम करायचंस. तर मला असं वाटतं की तू इथेच बस, ह्याच केबिन मध्ये, आणि आदित्यसाठी मी दुसरी केबिन पाहते. आणि रत्नमाला काकी तुला त्या केबिन मधून बाहेर काढतील ना, तेव्हा तुला कळलं की मी जे तुला हे काही सांगत होते ना, ते ऐकून तुला खुश व्हायला हवं होतं की मी जे बोलतीये त्याचा थोडा तरी विचार करायला हवा होता. चालेल ना आदित्य? हो काकी, मला काहीच हरकत नाहीये. आणि तसंही ही केबिन राजचीच तर आहे. राज तू बस इथे. बस.
तुला इथे बघून मला किती आनंद होतोय मी काय सांगू. तुला हे असं या खुर्चीवर परत बसलेलं बघून मला खूप समाधान मिळतंय राज. तू नसताना खूप प्रॉब्लेम झाले माझे. म्हणजे तू नसताना एक हाती मी सगळं कसं सांभाळत होते हे नाही सांगू शकत तुला. अर्थात माझ्या सोबतीला आदित्य हो. बरं आता तू आलायस ना, सेटल हो. खूप दिवसांनी आलायस परत. आणि मी एक काम करते, मी नेहाला सांगते तुला अपडेट करायला आतापर्यंत झालेल्या सगळ्या डील्स विषयी. हा चालेल, आपण बोलूच. हो. या